माझ्या मागण्या स्पष्ट मागण्या अशा आहेत की मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणात बसलो असता माननीय गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांनी मला खोटी माहिती दिली. तर त्या अनुषंगाने मी परत आयुक्तालयासमोर आजपासून उपोषणाला बसलो आहे. तरी माझ्या ठाम मागण्या आहेत की वरिष्ठ अधिकाऱ्याकडून माझ्या गावातील सर्व विहिरींची घरकुलांची व तसेच शेततळ्याची चौकशी व्हावी व गावात स्थळदर्शक नकाशे दाखवून रस्ता बनवला आहे. अंगणवाडी ते हिंदू स्मशानभूमी रस्ता अस्तित्वात नसताना छोटा स्थळदर्शक नकाशा तयार करून सरपंचांनी स्वतःच्या फायद्यासाठी तो रस्ता केला आहे. तो माझ्या शेतातून आहे आणि चुकीचा आहे पूर्णपणे. त्यासाठी मला न्याय मिळावा म्हणून मी आज 6 ते 7 महिने झालं प्रयत्नात आहे. तरी मला न्याय मिळाला नाही. जरी मला न्याय मिळाला नाही तरी माझे आमरण उपोषण असेच चालू राहील. माझी एवढीच प्रशासनास विनंती आहे की माझे जे चौकशी आहे ते वरिष्ठाच्या निगराणीत व्हावी. खालच्या स्तरावरून म्हणजे व्हिडिओ पंचायत समितीकडून माहिती चुकीची येत आहे, खोटी येत आहे. त्यासाठी मी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती खरी द्यावी. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर आयुक्तालय कार्यालय छत्रपती संभाजीनगरच्या समोर परत उपोषणात बसणार. त्या जमीन नसताना सुद्धा बोगस शेतकऱ्यांना सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांनी विहिरी मंजूर करून दिल्या. अशा गावात 1 गुंठा जमीन नसतानाही विहिरी मंजूर करून दिल्या म्हणजे हा पूर्ण भ्रष्टाचार उघड भ्रष्टाचार चालू आहे. तरी या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मी समोर कार्यालयात अवधी द्यासाठी माझी नाही. या अनुषंगाने मला लवकरात लवकर न्याय द्यावा ही नम्र विनंती व दोषीवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती.